आज आपण बनवूया मस्तपैकी पुरी भाजीमध्ये जी आपण वाटाण्याची भाजी बनवतो ती आज मी मस्तपैकी थिक आणि ग्रेव्हीबाज अशी तुम्हाला वाटाण्याची भाजी बनवून दाखवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने अगदी छानपैकी झमझमीत चणचणीत अशी आपली हिरव्या वाटाण्याची तुम्हाला मी भाजी बनवून दाखवणार आहे। ह्याला तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता, चपाती रोटीसोबत तुम्ही खाऊ शकता, राईससोबत खाऊ शकता। तर हे बघू शकता आपलं पुरी भाजीचं प्लेट कसं तयार आहे। फक्त याच्यामध्ये पुऱ्या ठेवायच्या आणि मस्तपैकी पुरी भाजीचा आस्वाद घ्यायचा। तर चला बघूया आपण ह्याला लागणारं साहित्य। तर हे हिरवे वाटाणे घेतलेत, मला थोडीच भाजी बनवायची म्हणून मी थोडेच वाटाणे घेतलेत। तुम्ही हवं तर जास्त वाटाणेसुद्धा वापरू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही बटाटेसुद्धा कट करून वापरू शकता। तर चला आता आपण बघूया ह्याला बनवायची ग्रेव्हीचं साहित्य। तर हे वाटाणे आपण मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर हे बघू शकता हे टमाटर जे आहे मी मस्तपैकी किसून घेतलेलं आहे, तुम्ही याची पेस्ट पण करू शकता। त्यानंतर बघा हे असं कट करून पण तुम्ही घेऊ शकता। लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेतली आहे आणि हे एक कांदा घेतला चिरून, कोथिंबीर घेतली थोडी आणि कढीपत्त्याची पानं घेतलेत। आता आपल्याला मस्तपैकी हे टमाटे छानपैकी मी मस्तपैकी किसून घेतले आहे, म्हणजे आपलं पेस्ट केलेले आहे। आता हे अद्रक आहे, लसूण आहे, हे आपल्याला मस्तपैकी बारीक करून घ्यायचे। हे लसणाच्या पाकळ्या टाकल्यात मी 2-4, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकते आणि मस्तपैकी थोडीशी त्याच्यात अद्रक टाकते कट करून। अद्रक लसूण आणि कोथिंबीर असं मिक्स करून जर तुम्ही पेस्ट केली त्याची चव कुठल्याही भाजीला खूप छान लागते। साधारण भाजीसुद्धा अद्रक लसूणच्या पेस्टमुळं खूप छान होते। तर हे बघू शकता मी अद्रक टाकलेले आहे, याच्यामध्ये लसूण आहे, सगळं आपलं थोडं थोडंच वापरायचं कारण की आपली भाजी थोडीच बनवायची आपल्याला। तर आता ह्याला मस्तपणे बारीक करून घेते। जर तुम्हाला पुरी भाजीचा बेत बनवायचा असेल तर वाटाण्याची भाजी अशा प्रकारे नक्की बनवा। हे बघू शकता मस्त झालं आहे बारीक छानपैकी अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट। तर चला आता आपण बघूया याची पुढची प्रोसेस। तर गरम तेलमध्ये मी कढीपत्ता टाकून बघते, खूप तापलं आहे आणि गॅस स्लो आहे माझा। तर हे बघू शकता मी कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहेत, त्यानंतर हा बारीक चिरलेला मी कांदा टाकून घेते। सर्वप्रथम फक्त अगोदर आपल्याला तेलामध्ये थोडासा कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला अद्रक लसूणची जी पेस्ट केली आपण ती टाकून घ्यायची आहे। हे बघू शकता आपण अद्रक लसूणची जी पेस्ट केली आहे ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊया, यानी खूप छान एकदम टेस्टी येते भाजीमध्ये। अशा प्रकारे तुम्ही बारीक करून अद्रक लसूणची पेस्ट बनवा। तर छानपैकी थोडंसं आपण ह्याला परतून घेऊया जेणेकरून याचा रंग थोडा चेंज होत नाही। तर पुरी भाजी अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवा, पुऱ्या काढून ठेवा आणि अशी भाजी बनवा वाटाण्याची, खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशी भाजी। याच्यामध्ये तुम्ही बटाटेसुद्धा ॲड करू शकता। आता छान झालेलं आहे आपले आता हे टमाट्याची जी प्युरी आहे हे टाकून घेऊया। टमाटे तुम्ही अशीसुद्धा बारीक कट करून टाकू शकता, पण मी म्हटलं थोडंसं वेगळं जरा ट्राय करावं, तर मी थोडं किसून घेतलं टमाटर, मस्तपैकी पेस्ट केले आहे, यानी पण एक छान टेस्ट येते। तर आता ह्याला थोडंसं परतून घेते। हे बघा झालं आहे छानपैकी तेल सुटलं आहे, म्हणजे आपलं अद्रक लसूण कांदे टमाटे छानपैकी आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत। आता आपल्याला 2 मिनटाला चांगलं परतून द्यायचं आहे। आता हे मसाला टाकून घेऊया याच्यामध्ये, थोडीच बनवायची म्हणजे 1.5 चमचा टाकला आहे मी लाल मसाला पावडर, त्यानंतर टाकते हळद अर्धा चमचा। थोडीच भाजी बनवायची म्हणून आपल्याला सर्व मसाले थोडे थोडे वापरायचे आहेत। हा गरम मसाला टाकते थोडा, अर्धा चमचाच वापरते मी, आणि धना पावडर पण बघा अर्धा चमचा टाकलेला आहे। आणि छानपैकी आता याला मिक्स करून घेते जेणेकरून खूपच छान याची एक वेगळी टेस्ट येईल। हे असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ याला तेल सुटेपर्यंत जरा परतून देऊया, कारण मसाला चांगला परतला शिवाय भाजीला काही टेस्ट येत नाही चांगली। तर हे बघू शकता आपला मसाला जो आहे तो छानपैकी परतून झालेला आहे। आपली ग्रेव्ही जी आहे ती मसाल्याची बघा, हे टमाटर आपण किसून टाकल्यामुळं छानपैकी त्याच्यात घट्टपणा आला आहे। हे वाटाणे आता ॲड करून घेऊया। हे टिफिनसाठी तर एवढी भाजी खूप आहे,
पण तुम्हाला जर जास्त क्वांटिटी हवी तर तुम्ही वाटाण्याची वाढवू शकता. हे असं सर्व मिक्स करून घेऊया. आता आपण मसाले झालेले आहेत छानपैकी मिक्स. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, जेणेकरून वाटाणे कच्चे आहेत ते थोडे शिजून पण निघतील आणि थोडासा आपल्याला रसा पण भेटेल. हे बघू शकता, हळूहळू मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. हे बघू शकता, मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता आपण याला छानपैकी फक्त 10 मिनटं द्यायचे. मस्त आपली भाजी तयार होणार आहे. पुरी भाजीसोबत असा आस्वाद घ्या. तर मी झाकण ठेवते आणि 10 मिनटाला वेळ देते. 10 मिनटानंतर आपण चेक करूया. हे बघू शकता, मस्तपैकी आपली जी भाजी आहे ती छानपैकी शिजत आहे. तर आता आपण फक्त थोडा वेळ देऊया. हे बघू शकता, झालेली आहे आपली भाजी तयार. तर आणि गॅस केलेला आहे मी बंद, थंड केलेली आहे भाजी. तर हे बघू शकता कशी थिक आणि घट आपली भाजी झाली आहे. पातळ पण अजिबात त्याच्यामध्ये नाही आहे. पुरीसोबत अशी भाजी खाण्याची एक वेगळी मजा येते. वाटाण्याची भाजी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवा. तर हे बघा, मी केलं आहे प्लेट तयार माझं. तर आता हे बघू शकता, बघा किती छान आणि चमचमीत आपली मस्तपैकी हिरव्या वाटाण्याची भाजी जी आहे ती तयार झाली आहे खाण्यासाठी. अगदी सोपी पद्धत आणि खूपच कमी वेळात तयार होणारी ही भाजी आहे. तर तुम्ही नक्की बनवा. तुम्ही ज्यावेळेला पण तुम्हाला पुरी भाजीचा बेत बनवायचा वाटेल त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे वाटाण्याची भाजी करून नक्की खा पुरीसोबत. तर हे बघू शकता, असं प्लेट तयार करायचं, गरमागरम पुऱ्या काढायच्या आणि मस्तपैकी आस्वाद घ्यायचा पुरी भाजीचा. तर आजचा तुम्हाला माझा हा आपलं वाटाण्याची भाजीचा बेत कसा वाटला नक्की मला सांगा. तर हे बघू शकता, छानपैकी प्लेट झाल्या आहे तयार. आणि थोडीशी कोथिंबीर टाकते. पुऱ्यासोबत याचा नक्की आस्वाद घ्या. आणि अशाच सोप्या प्रकारची रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा. तर कसं वाटतंय बघा, आपली भाजी खाण्यासाठी झाली आहे तयार. तर चला, मी तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये.